नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलोय. NMC नॅशनल मेडिकल कमिशन याच्या मार्फत एक नोटीस पब्लिश करण्यात आलेली आहे. नीट UG 2026 साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. वास्तविक जे काही MBBS चा जो कोर्स आहे तो एकूण 4 वर्षाचा, म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड मायनर, थर्ड मेजर असा 4 वर्ष 4.5 वर्षाचा कोर्स आहे. थर्ड मेजर जो आहे तो 1.5 वर्षाचा आहे. एकंदरीत सर्व 4.5 वर्षासाठी हे सर्व अभ्यासक्रम आहे. प्रत्येक वर्षानुसार त्याचं अकॅडमिक जे काही सेशन चालू असतात. परंतु काही कॉलेजेसचा आपण अभ्यास करायला गेलो तर त्यामध्ये 4.5 वर्षासाठीची फीज घ्यायला पाहिजे. वास्तविक 2095-97च्या दरम्यान, 1995च्या दरम्यान, म्हणजे 2000च्या रेंजमध्ये 1.5 वर्षाचं 1 वर्ष असं 4.5 वर्षाचा कोर्स होता आणि 1.5 वर्षातून एकदाच फी भरली जायची. म्हणजे जी काही फीज असेल ते 3 वेळा व्हायची. परंतु नंतर बरेचसे स्थित्यंतर आले आणि त्यानंतर 4.5 वर्षाची फीज घेण्यात आली. परंतु 4.5 वर्षाची फीज असताना सुद्धा काही कॉलेजेस, त्यामध्ये डीम्ड कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असतील, हे 5 वर्षाची फीज आकारली जातात. आता आपण पहिल्यांदा अभ्यास करूया की कोणते कॉलेज किती वर्षाची फीज आकारली जाते. पहिला सर्वात महत्वाचा संदेश सांगेल की जरी 4.5 वर्षाचा कोर्स असेल तरी सुद्धा 1 वर्षाचं इंटर्नशिप असतं. आता इंटर्नशिप मध्ये तुम्ही ज्यावेळेस जॉब सारखंच असतं, म्हणजे तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिपचा 1 वर्षाचा जो काळ आहे त्यामध्ये गव्हर्नमेंट तर त्यांना खरं तर स्टायपंड देतं. काही कॉलेजेस स्टायपंड, प्रायव्हेट कॉलेज सुद्धा देतात, परंतु खूप कमी वेळा स्टायपंड दिला जातो. बऱ्याच वेळा 4.5 वर्षासाठीच फीज आकारला पाहिजे. 1 वर्ष जे इंटर्नशिप आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची फीज नसते, फक्त हॉस्टेल आणि मेस तुम्हाला भरावं लागतं. गव्हर्नमेंट मध्ये असाल तर तुम्ही 2023 पासून एक नवीन निर्णय झाला की जे 11,000 रुपयाचा स्टायपंड होता तो आता 18,000 रुपये स्टायपंड झालाय. म्हणजे प्रायव्हेट मध्ये मात्र स्टायपंड दिला जात नाही. उलट पक्षी आपण जर विचार करायला गेलं तर 4.5 वर्षाचा कोर्स असून सुद्धा काही कॉलेजेस आहेत की जे कॉलेजेस आपल्याला फक्त 4च वर्षाची फीज घेतात. तर ते कोणते कॉलेजेस आहेत तर ते कस्तुरबा मणिपाल आणि कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल, म्हणजे KMC मणिपाल आणि KMC मँगलोर, म्हणजे कस्तुरबा मेडिकल कॉलेज मँगलोर, हे 2 टॉपचे कॉलेज आहेत. हे डीम्ड कॉलेजेस आहेत. याची फी जवळपास 14.5 लाखाच्या आसपास आहे आणि ही 4 वर्ष भरावी लागते. हे कर्नाटक राज्यामधलं टॉपचं कॉलेज आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये जे काही KMC, जे कस्तुरबा मेडिकल कॉलेज आहे, हे दोन्ही कॉलेजेसचा नंबर डीम मध्ये अगदी 2-3 नंबरला येतो. हमदर्द असेल किंबहुना KMC असेल, हे या डीम्ड कॉलेजमध्ये नंबर 1 मध्ये येतात. तर 4.5 वर्षाचा कोर्स असताना सुद्धा 4 वर्षाची फीज घेतली जाते. याचं मेरिट किती असतं? गव्हर्नमेंटला कट ऑफ जेवढं त्याच्यावरती असतं. डीम्ड कॉलेज असून कसल्या प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला 14.5 लाख रुपये भरावी लागते आणि 4 वर्ष भरावी लागते. म्हणजे 4.5 वर्षाचे असताना सुद्धा 4 वर्ष फीज घेतली जाते. अशा प्रकारचं डीम कॉलेज सुद्धा आपल्या महाराष्ट्रात, भारत देशात अवेलेबल आहे. सर्वसाधारणपणे सर्वच कॉलेजेस 4.5 वर्षाची फीज घेतात. त्यामध्ये प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल आणि डीम्ड असेल. त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत. त्यामध्ये डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज मुंबई आणि पुणे. मुंबईचं 4.5 वर्ष फी घेतली जाते, परंतु पुण्याची 5 वर्ष फीज घेतली जात होती. त्याच्यावरती नंतर परवा गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये कोर्ट केस झाली आणि त्याचा निकाल लागला आणि 2025 पासून मात्र परत आपल्याला 4.5 वर्षाची फीज घेण्यात आली आहे. सरासरी मग कोणते कॉलेजेस आपल्याला 5 वर्षाची फीज घेतात तर तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये ज्यावेळेस आपण ओपन स्टेट मधून जातो त्यावेळेस तिथं 11.5, 12, 13 लाखाच्या आसपास फीज आहे. या फीज मध्ये मात्र ते 4.5 वर्षासाठी आकारत नाही, 5 वर्षासाठी आकारतात. त्याचबरोबर आता जर समजा डीम्ड कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसमध्ये 4.5 वर्षाची फीज आकारली जाते.
त्याचबरोबर जे काही पॉंडेचेरी असेल किंवा तामिळनाडूमध्ये मात्र त्या ठिकाणी फीज 20 लाखापासून ते 31 लाखापर्यंत फीज आहे. आणि या सगळ्या कॉलेजेसमध्ये 5 वर्षासाठी फीज आकारली जाते. काही कॉलेजमध्ये 4.5 वर्षासाठी फीज आकारली जाते. एकंदरीत जर 4.5 वर्षाचा कोर्स असेल तर त्यासाठी तुम्ही 4.5 वर्ष भरायला पाहिजे. 5 वर्ष भरण्याचं खरं कारणच नाही. परंतु काही कॉलेजेस हे 5 वर्षाची फीज घेतली जात होते. त्याला मात्र एनएमसीने यावर्षी अगदी 2 दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन दिलंय आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही कॉलेजला 5 वर्षासाठीची फी घेता येणार नाही, तर फक्त 4.5 वर्ष फी भरावी लागेल. हा महत्वाची नोटीस देण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो. म्हणजे विद्यार्थ्यांचा ह्याच्यामध्ये लाभच होणार आहे. त्यामुळे अर्धा वर्षाची म्हणजे दरम्यान जर 31 लाख रुपये एखाद्या कॉलेजची फीज असेल तर 15 ते 15.5 लाख रुपये वाचणारा हा टॉपिक आहे. आणि या वर्षीपासून सर्व कॉलेजला अशा प्रकारचं मनमानीनुसार फीज घेता येणार नाही. 4.5 वर्ष फीज घ्यावी लागेल अशा प्रकारचं एनएमसीचं नोटिफिकेशन आपल्या सर्वांच्या डोअर स्टेप पर्यंत आणण्याचा मी प्रयत्न केलाय. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026चा जो होणारा पुढे जाऊन होणारा जी एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्ही अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेट करा. तुम्हाला 100% यश मिळेल. कॉन्फिडन्स हरवू देऊ नका. प्रत्येक टप्प्यावरती जे काही गोष्टी डिस्ट्रॅक्शन्स येतात, मोबाईल असेल, टीव्ही असेल किंवा मार्केटमध्ये एकदम भीतीदायक वातावरण आहे, जीवघेणी स्पर्धा आहे, खूप सारे विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत, याचा काही विचार करू नका. अगदी या क्षणाला डोकर बुसंडी सारखा विचार करा. म्हणजे कशाचाही विचार करू नका. फक्त अगदी डोळ्यासमोर काम करायला लागा. 100% तुम्हाला यश मिळेल. काही अडचण आली तर सारखं सारखं तुमच्या टीचर्सना तुमचे डाऊट्स विचारा. 1000 वेळा विचारा. तुम्ही आलं की तुम्हाला घाबरला पाहिजे, घाबरले पाहिजे शिक्षक. एवढ्या वेळा डाऊट्स विचारा. आणि एवढेच दिवस आहे. तुम्हाला डाऊट विचारला नाही म्हणून कुणी अवॉर्ड दिला जाणार नाही. आणि तुम्ही 10 वेळा अवॉर्ड जर समजा टीचर्सना काही डाऊट्स विचारायला गेला, शंका कुशंका विचारायला गेला आणि कुणी हसलं तर त्यांच्या हसण्याची फक्त दात दिसतील. काही काळजी करू नका. समजेपर्यंत तुम्ही विचारा. तुम्हाला जास्तीत जास्त वेळा आपला जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. आयुष्य पुढे खूप छान आहे. आता तेवढेच दिवस 20-25 दिवस राहिले, त्यामध्ये तुम्ही मनापासून प्रयत्न करायला लागा. आम्ही तुमच्या सोबत आहे. 100% तुमच्या मार्गातल्या प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गायडन्सची सिरीज चालू आहे. तुम्हाला हाताला धरून 100% तुमच्या टार्गेट पर्यंत घेऊन जाऊ, याच्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.